सर्वांना नमस्कार. आज आपण MPSCमधील जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे काळ काम वेग म्हणजेच टाईम अँड वर्क याविषयी आपण डिटेलमध्ये आज शिकणार आहोत. तसेच सोबत आपण MPSCच्या एक्झाममध्ये जे विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स जे आहेत ते देखील आज आपण सोडवणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस होऊन जाईल की MPSC कशाप्रकारे प्रश्न आपल्याला विचारते या टॉपिकवर आणि त्याचं आपण उत्तर लवकरात लवकर कसं दिलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण आपल्या या चॅप्टरला सुरुवात करूया. आपला हा काळ काम वेग हा आपला आजचा टॉपिक आहे. टाईम अँड वर्क असं त्याला म्हणतात. आता याच्यामध्ये काही मुद्दे महत्त्वाचे आहेत की जे आपल्याला म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे. एक 2-3 मुद्दे आपण पाहूया. तेवढं तुम्हाला समजलं तर डेफिनेटली प्रश्न सोडवताना तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच होतील. आता एक वन वर्क म्हणजे काय? आता एक कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा एक छोटंसं समजून घेऊया. आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की एक मनुष्य एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, अशी त्या प्रश्नाची जवळजवळ सुरुवात असते. तर तो व्यक्ती जर 10 दिवसात ते काम करत असेल, एक काम आपल्याला काय सांगितलं, ते एक काम करतो. तर एक काम म्हणजे वन वर्क म्हणजे काय असतं? तर एक काम म्हणजे ते काम कोणत्याही प्रकारचं असू शकतं. जसं की आता इथं मी सांगितलं पहा, राम एक काम 8 दिवसात करतो म्हणजे काय? तर हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता ते काम आपल्याला दिलेलं नसतं. त्या प्रश्नामध्ये असं कोणत्याही प्रकारे सांगितलेलं नसतं की ते काम आहे. काही ठिकाणी सांगतात, काही ठिकाणी सांगत नाहीत. जरी नाही सांगितलं तरी ते काम आपण कोणत्याही प्रकारचं काम ते अझ्युम करू शकतो. जसं की आता मी इथे एक भाकरी दाखवलेली आहे पहा. आता याचे मी काय केलेले आहे, 8 भाग केलेले आहेत. का? असं का? कारण आपल्याला काय सांगितलं, राम काय करतो, एक काम 8 दिवसात पूर्ण करतो आहे. ठीक आहे. तर ते म्हणजे काय होणार की असं नाही की रामला आज वाटलं की मग मी थोडी जास्त भाकर खातो, नंतर दुसऱ्या दिवशी त्याला वाटलं की नाही मी थोडी कमी भाकर खातो. तर असं होत नाही. ह्या आपण काळ काम वेग किंवा या टॉपिकमध्ये आपल्याला असंच मानून चालावं लागतं की एक व्यक्ती जर 8 दिवसात ते काम करत असेल तर त्याची रोजची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता ती सेम असली पाहिजे किंवा रोज तो तेवढ्याच प्रमाणात काम करतो आहे. एखाद दिवशी कमी किंवा एखाद दिवशी जास्त असं तो काम करत नाही, असं आपल्याला मानून चालावं लागतं. तर ते काम कोणते असू शकतं, भाकरी खाण्याचं काम असेल किंवा भांडी घासण्याचं काम असेल, कोणत्याही प्रकारचं काम आपण जसं आपल्याला प्रश्नामध्ये उत्तरापर्यंत जाण्यासाठी सोपं होईल किंवा समजण्यासाठी जे सोपं होईल ते काम तुम्ही मनातल्या मनात मानू शकता. ओके. तर थोडक्यात ते काम म्हणजे सपोज भाकरी खाण्याचं काम आहे आणि तो 8 दिवसात करत असेल तर तो असं इमॅजिन करूया की त्या कामाचे तर 8 भाग केले आपण, त्या भाकरीचे 8 भाग केले आणि रोज काय करतोय तो एक भाग कंप्लीट करतोय. पहिल्या दिवशी तो एक भाग खाणार, दुसऱ्या दिवशी हा दुसरा भाग खाणार. सेम काम आहे. तिसऱ्या दिवशी तिसरा भाग खाणार, चौथ्या दिवशी चौथा. असं करत करत तो 8 भाग 8 दिवसामध्ये पूर्ण करतो. म्हणजे त्यांनी ते एक काम 8 दिवसामध्ये पूर्ण केलं आहे. आलं लक्षात? तर हे फक्त इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी एक भाग खाल्ला. किती भागापैकी? 8 भागापैकी. दुसऱ्या दिवशी काय केलं त्यांनी? 2 भाग खाल्ले, म्हणजे दुसरा भाग खाल्ला. तो एकच भाग खाल्ला 8 पैकी. असं करत करत जेव्हा तो आपण ॲड करतो सर्व हे, ते 1+8. तिसऱ्या दिवशी पण 1+8. नंतर चौथ्या दिवशी पण 8 पैकी एक भाग खाल्ला. 5व्या दिवशी देखील 8 पैकी एक भाग. 6व्या दिवशी देखील 8 पैकी एक भाग. 7व्या दिवशी देखील 8 पैकी एक आणि 8व्या दिवशी देखील 8 पैकी एक. असं करत करत काय होतं, आता बघा हे सर्वांची तुम्ही काय करणार, ॲडिशन करणार. हे होतं एकूण 8 डिवायडेड बाय छेदस्थानी 8 आहे. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 1चा भाग जातो आणि 1 उरतं. आता हा 1 म्हणजे काय असतं, आपलं एक पूर्ण काम. म्हणजे हे काम त्यांनी काय केलं, 8 दिवसामध्ये संपवलेलं आहे. लक्षात येते एक काम म्हणजे काय? हे जेव्हा तुमच्यासमोर असा प्रश्न येईल तर ते एक काम म्हणजे असं आपल्याला त्याला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा. आपण क्वेश्चन पाहताना त्याचं ॲप्लिकेशन होणार आहे. पुढचा मुद्दा पहा. आता एक दिवसाचं काम म्हणजे काय? 1 डेज वर्क. ओके. एका दिवसाचं काम म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता सेम आपला प्रश्न जो येतो, राम काय करतो, एक काम 8 दिवसामध्ये करतो म्हणजे काय? तर हेच मी तुम्हाला आत्ता सांगितलं. त्याचं एक दिवसाचं काम कसं काढायचं, की त्या कामाचे काय करायचे, आपल्याला 8 भाग करायचे. त्या कामाचे किती भाग करायचे? 8 भाग करायचे आणि एका दिवशी तो काय करणार, त्यातला एक भाग कंप्लीट करणार. म्हणजे त्या रामचं एका दिवसाचं काम किती असेल? 1/8. आलं. हे अपूर्णांकाच्या भाषेमध्ये ते 1/8 असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. समजलं एका दिवसाचं काम कसं काढायचं? सपोज मी दुसरं तुम्हाला विचारलं की त्याचा मित्र राजू आहे. राजू काय करतो, एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. राजूला एक काम करायला 15 दिवस लागतात. तर एका दिवसात किती काम करेन? 1 डेज वर्क किती असेल त्याचं एका दिवसाचं काम? तर ते 1/15. जे 15 दिले त्याचं उलटं करायचं फक्त. छेदस्थानी 1 असतो, त्याचा गुणाकार व्यस्त केला की 1/15. ते कामाचे आपल्याला काय करायचे, 15 भाग करायचे आणि रोज तो काय करणार, त्यातलं एक काम कंप्लीट करणार. म्हणजे एका दिवसात तो 1/15 काम करणार. आलं लक्षात? एका दिवसात तो 1/15 काम करणार. तर हे 1 डेज वर्क फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला गणित सोडवताना एका दिवसाचं काम काढावं लागतं. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा. आणि फक्त आपल्याला हे जे फॉर्म्युले आहेत हे आता थोडं समजून घ्या आणि लक्षात ठेवा. ओके. तर हे एवढे फॉर्म्युले आपण लक्षात ठेवले तर बऱ्यापैकी आपलं म्हणजे काळ काम वेगवरचे सर्व संपून जातं गणित. ओके. आता यातलं एम म्हणून मी काय दर्शवले, एम म्हणजे माणसं. आता बऱ्याच वेळा आपल्याला दिलं जातं की 10 मुले
ही एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर त्यातलं एम म्हणजे माणसं असतात, म्हणजे ते मुलगा असू शकतो, ठीक आहे, मुलगा मुलगी स्त्री किंवा पुरुष कोणीही, ठीक आहे. तर एम म्हणजे माणसं. नंतर डी म्हणजे दिवस, असं लक्षात ठेवा. डी म्हणजे दिवस किंवा डे म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. नंतर एच म्हणजे आर्स, आर्स म्हणजे तास. असं दिलं जातं की रोज 5 तास याप्रमाणे तो 8 दिवस काम करतो. अशा वेळेस आपल्याला एच कन्सिडर करावा लागतो. आणि डब्ल्यू म्हणजे वर्क. डब्ल्यू म्हणजे काय, वर्क डन किंवा किती काम केलं त्यांनी. तर अशा वेळेस लक्षात ठेवा हा जो फॉर्म्युला आहे M1D1, म्हणजे ज्यावेळेस फक्त तुम्हाला माणसं आणि दिवस दिले जातात, म्हणजे फक्त माणसे आणि दिवस दिले असतील, तर काय होतं त्यावेळेस M1D1 इक्वल्स टू M2D2, म्हणजे पहिल्या कंडिशनमधली माणसं गुणिले मध्ये त्यांचा गुणाकाराचा साईन आहे, दुसऱ्या पहिल्या कंडिशनमध्ये दिवस बरोबर दुसऱ्या कंडिशनमधली माणसं आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये दिवस यांचा गुणाकार तो नेहमी सेम असतो. कारण सपोज असं म्हटलं 10 माणसे एक काम 20 दिवसात करतात, 20 दिवसात करतात, ठीक आहे. तर M1 म्हणजे काय, माणसे 10 माणसे 20 दिवसात काम करतात. कुठे एक काम करतात म्हणजे एकूण काम करत असतात ते माणसं गुणिले दिवस बरोबर काय असतं आपलं एकूण काम असतं, आणि ते एकूण काम किती आपलं एक आहे. ओके. तर त्यामुळे हे मग आणि ही जी माणसं आहे परत तर असं विचारलं जातं आपल्याला पुढची 15 माणसे तेच काम किती दिवसात करतील, तेच एकूण काम सेम राहतं म्हणून ते इक्वल्स टू पुढं 15 गुणिले जे काही दिवस असतील ते दिवस D2, ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे M1D1 M2D2. त्यानंतर जर दिवस न देता आपल्याला तास दिले असतील तर आपल्याला काय करायचं आहे M1H1 इक्वल्स टू M2H2. ओके. परत दिवस आणि तास दोन्ही दिलेले असतील तर M1D1H1 इक्वल्स टू M2D2H2, ठीक आहे. आणि सर्वात शेवटी फायनल फॉर्म्युला आपला काय होतो, जर आपल्याला माणसे दिले असेल, दिवस दिले असेल, तास दिले असतील आणि काम पण दिलेलं असेल, म्हणजे आता एक काम न म्हणता असं सांगितलं जातं की त्या कामाचा 1/4 भाग पूर्ण करतात, तर उर्वरित भाग किती वेळात म्हणजे त्यासाठी विचारतात आपल्याला. तर त्यावेळेस M1D1H1 भागिले W1 इक्वल्स टू M2D2H2 भागिले W2. आणि लक्षात ठेवण्यासाठी आपलं सर्वात सोपं म्हणजे MDH लक्षात ठेवायचं. ओके. MDH भागिले वर्क. MDH भागिले वर्क हे काय असतं, कॉन्स्टंट असतं, सेम असतं. म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये M1D1H1 W1 बरोबर M2D2H2 W2. तर हे म्हणजे हा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तुम्ही, वरची न लक्षात ठेवता हा शेवटचा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला आता जर मग फक्त आता डे विचारलं नाही तर डे कट करायचं फक्त यातनं, आलं लक्षात. जर तास विचारलं नाही तर तास कट करायचे, बाकी उरलेला फॉर्म्युला तोच लक्षात ठेवायचा. W1 दिलेलं नसेल ते त्याची गरज नसेल तर ते कट करायचं, मग M1D1 M2D2 राहतं, म्हणजे वरचे फॉर्म्युले तयार होतात. त्यामुळे बेसिक फॉर्म्युला हाच आहे की MDH भागिले वर्क एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण आपल्या हे जे फॉर्म्युले आहेत त्यांचा वापर आपण पुढे आपल्या प्रश्नामध्ये करणार आहोत, तेव्हा तुम्हाला हे डिटेलमध्ये लक्षात येईल. अजून एक मुद्दा फक्त लक्षात ठेवा की कार्यक्षमता. एखाद्या म्हणजे असं दिलं जातं की ए हा बीपेक्षा दुप्पट काम करतो, तर अशा वेळेस ते त्याच्या कार्यक्षमतेबद्दल बोललं जातं. एक लक्षात ठेवा, जो जेवढा जास्त कार्यक्षम असतो तेवढं जास्त काम तो करतो आणि कमी दिवसात काम करतो. म्हणजे कार्यक्षमता जर जास्त असेल कार्यक्षमता जर जास्त असेल तर त्याचं काम पण काय होणार, जास्त होणार, मात्र त्याने टाईम काय होणार, तो कमी टाईम घेणार. एवढं कॉमन सेन्स जरी लक्षात आलं आपल्याला तर ही कन्सेप्ट समजून जाईल. ओके. म्हणजे सपोज ए हा 20 दिवसात काम करतो, बी हा 10 दिवसात काम करतो, तर एक लक्षात येते की एला 20 दिवस लागतात, बीला 10 दिवस लागतात. याचा अर्थ बी हा जास्त कार्यक्षम आहे, तो कमी दिवसात जास्त काम करतो आहे, आलं लक्षात. म्हणजे तो दुप्पट काम करतो बघा. 10 हा 20 आणि हा 10 आहे, म्हणजे बी हा दुप्पट काम करतो आणि निमपट वेळेत काम करतो. यांचं वर्क डनचा जर रेशो विचारला आपल्याला, यांनी काम केल्याचा रेशो काय असेल रे, डेफिनेटली बीचा रेशो जास्त असणार कारण तो जास्त काम करणार. ओके. बीचा रेशो जास्त असणार ना 2, आणि एचा 1च असणार कारण दुप्पट काम करतो, 1च 2 येणार का, कारण हे ठीक आहे. आणि त्यानंतर टाईम टेकनचा विचार जर केला तर तो ए हा जास्त वेळ घेणार कारण तो 20 दिवस लागतात त्याला तेच काम करायला, म्हणजे तो जास्त दिवस घेणार. हे 20 भागिले 10 असं लिहिलं आणि इथं फक्त हे उलटं करायचं, आलं लक्षात. वर्क डन आणि टाईम हे एकमेकांना विरोधी असतात, म्हणजे उलटं असतात. जास्त वर्क डन केलं तर कमी टाईम लागतो आणि कमी टाईम लागला जास्त टाईम लावला तर वर्क डन कमी होतं. तर थोडक्यात ही कार्यक्षमता हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा आहे. बस आता फक्त तुम्हाला प्रश्न हे जे फॉर्म्युला आपण शिकलो याचं आपल्याला ॲप्लिकेशन्स खालील गणितामध्ये करायचं आहे. आता आपण एक प्रश्न घेऊया जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील. ओके. अजून एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तो सांगतो फक्त. सपोज ए हा काम X दिवसात करत असेल, बी हा काम Y दिवसात करत असेल, म्हणजे ही शॉर्ट ट्रिक आहे. तर ए आणि बी या दोघांसाठी लागणारे कामाचे दिवस बरोबर काय असतं, एचे कामाचे दिवस गुणिले बीचे कामाचे दिवस भागाकारामध्ये एचे दिवस प्लस बीचे दिवस, म्हणजे X × Y अपॉन X + Y
ही शॉर्ट ट्रिक आहे. ही शॉर्ट ट्रिक देखील तुम्ही वापरू शकता किंवा आपण आता वापरणार आहोत. आज आपला पहिला प्रश्न आपण पाहूया. काय म्हटलं इथे? नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते, रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. तर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? बरोबर. नेहा किती दिवसात काम पूर्ण करते? 6 दिवसामध्ये. त्यानंतर रेखा किती दिवसात पूर्ण करते ते काम? 18 दिवसामध्ये. तर दोघींनी आता एकत्र काम केलं तर त्यांना काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? हा जो आत्ता आपण फॉर्म्युला पाहिला होता, हा फॉर्म्युला देखील तुम्ही इथं यूज करू शकता. कारण काय विचारलं आपल्याला? दोघांना लागणारा कामाचा वेळ. बरोबर. आता दोघांना लागणारा कामाचा वेळ म्हणजे काय? नेहा प्लस रेखा यांना लागणारा कामाचा वेळ. बरोबर. काय? नेहाचं काम गुणिले रेखाचं काम भागिले नेहाचं काम अधिक रेखाचं काम. तर काय होणार? नेहा किती दिवसात करते? 6. त्यानंतर रेखा 18. आणि खाली तेच काय करायचं आपल्याला? त्यांची बेरीज करायची. ते 6 आणि 18 लगेच गुणाकार करायचा नाही, कारण ते कॅन्सल आउट खाली होऊ शकतं. 18 आणि 6 होतात 24. आता पहा, 6 1 6, 6 चौक 24. तर किती झाले राहिले हे? 18/4. आणि 18/4 काय राहतं? 4 चौक 16 आणि 4 पंचे 20. 4.5 दिवस. आलं लक्षात? तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. किंवा आता याला अजून 2 मार्ग आहेत. हा एक शॉर्ट ट्रिकने आपला झाला. त्याची दुसरी एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. दोघांचं एकूण काम म्हणजे काढून घ्यायचं. ओके. दोघांना करावं लागणारे एकूण काम काढायचं. आणि ते एकूण काम म्हणजे या दोघांचा LCM असतो. एकूण काम म्हणजे काय असतं? या दोघांचा LCM असतो. एकूण काम. ठीक आहे. तर ते कसं काढणार आता? 6 आणि 18चा LCM काय येणार? 6 आणि 18चा LCM काय येतो? 18च येतो. आलं लक्षात? म्हणजे दोघांना सपोज 18 युनिट काम करायचं आहे. किती काम करायचं आहे? 18 युनिट. किंवा असं लक्षात घ्या की 18 भांडी घासायची यांना. तर काही मानू शकता तुम्ही. किंवा 18 भाकरी खायची यांना, असं देखील तुम्ही करू शकता. तर काय करायचं? असं मांडून घ्यायचं. NR याला 6 दिवस लागतात, याला 18 दिवस लागतात. तर दोघांचं LCM इथं लिहायचं किंवा एकूण युनिट किती लिहायचं? आता 18 काम करावं लागते. आता यांचं एका दिवसाचं काम, एक दिवसाचं काम पुढं लिहायचं. इथं एकूण काम असतं. हे एकूण काम म्हणजेच आपला LCM असतो. आता एका दिवसाचं काम. आता बघा, हा 6 दिवसात भांडी घासतो, याला 18 भांडी घासायची आहेत. ओके. तर तो एका दिवसात किती भांडी घासणार? यांनी याला फक्त डिवाईड करायचं. 3 भांडी घासणार. सेम तसंच हा 18 दिवसात 18 भांडी घासतो, तर दिवसाला तो 1 भांडं घासणार. ओके. आणि आपल्याला काय विचारलं आता? की ते दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील? आता यांना एकूण 18 भांडी घासायची किंवा 18 युनिट्स काम करायचे. ते एका दिवशी ते 3 युनिट्स काम करतो आणि हा 1 युनिट काम करतो. दोघं मिळून हे एका दिवसात 4 युनिट काम करतात. बरोबर. एका दिवशी जर 4 युनिट करतात आणि 18 युनिट कंप्लीट करायचे, तर त्यांना किती दिवस लागतील? 18/4. तर ते सेम परत आपलं 4.5. ही देखील दुसरी पद्धत आहे. आता मी पहिल्या गणितामध्ये तुम्हाला 2-3 सर्व पद्धती सांगत आहे, कारण जेणेकरून आपण जे वरती शिकलेलो आहोत ते ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं जाईल त्या पद्धतीने तुम्ही ते कंप्लीट करू शकता. ही दुसरी पद्धत झाली टोटल काम काढून. ओके. एकूण काम काढून LCM मेथडनी. ठीक आहे. आणि आपली जी बेसिक पद्धत जी आहे की एका दिवसाचं काम काढायचं, एका दिवसाच्या कामाची बेरीज करायची आणि त्यानंतर एकूण आलेलं एका दिवसाच्या कामाचं परत म्हणजे काळामध्ये रूपांतर करायचं. ठीक आहे. तर नेहा जर 6 दिवसात एक काम करत असेल, 6 दिवसात एक काम करत असेल, तर एका दिवसात ती किती काम करेल? एका दिवसात ती 1/6 काम करेल. बरोबर. त्यानंतर रेखा 18 दिवसात काम करत असेल, तर एका दिवसात रेखा किती काम करेल रे? 1/18. तर एका दिवसात दोघांचं काम काय असेल? या दोघांची बेरीज येणार. एका दिवसात दोघांचं काम काय असेल? 1/6 अधिक 1/18. आता छेद समान करा. याला गुणिले 3 करावं लागेल, याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 1 3, समोर 1 आणि छेदस्थानी 18 येणार. काय झालं मग? 4/18. आता हे एका दिवसाचं काम आहे दोघांचं. हे दोघांचं काय आहे? एका दिवसाचं काम आहे. तर त्यांना मग किती दिवस लागतील? हे फक्त उलटं करायचं. आपण पाहिलं होतं 18/4 दिवस लागतील. ओके. तर ते येतं परत 4.5. म्हणजे ही एक मेथड आहे. म्हणजे 3 मेथडने आता आपण पाहिलेलं आहे. समजलं? एवढं सोपं ते आहे. शॉर्टकट मेथड आपली. त्यानंतर LCM मेथड आणि जी एका दिवसाचं काम काढून 1 डे वर्क काढून आपण ती मेथड देखील पाहिलेली आहे. त्याचं पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. काय म्हटलं आपल्याला? A आणि B काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. B एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर A एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर आपल्याला माहिती आहे Aचं एका दिवसाचं काम. ओके. Aचे 1 दिवसाचं काम
दिवसाचे काम प्लस बीचे एका दिवसाचे काम बरोबर ए प्लस बीचे एका दिवसाचे काम. बरोबर. आता एचे एका दिवस आपल्याला माहिती ए आणि बी मिळून ते 15 दिवसात पूर्ण करतात. ए आणि बी मिळून 15 दिवसात करतात. तर त्यांचं एका दिवसाचं काम किती असेल? 1 डेज वर्क किती असेल त्यांचं? 1/15. बरोबर. त्यांना 15 भाकरी खायचे तर रोज किती? एक भाकर खाणार 15पैकी. तर एका दिवसाचं काम 1/15. ते आपण इथं लिहूया 1/15. पुढे काय म्हटलं? बी एकटा तेच काम 20 दिवसात करतो. बी जर 20 दिवसात काम करत असेल तर एका दिवसाचं काम त्याचं 1/20 येणार. एक गोष्टीच्या इथं ते लिहूया 1/20. अधिक आपल्याला काय करायचं आहे? एचे काम काढायचे. तर एचं एका दिवसाचं काम काय मानूया आपण? 1/x मानूया. असं मानूया की ए तो x दिवसात पूर्ण करत असेल तर एका दिवसाचं काम त्याचं 1/x येणार. ठीक आहे. तर हे सॉल्व करूया आता. हे 1/x इकडेच राहू द्या. 1/20 तिकडे जाऊन काय होतील? 1/15 सोबत मायनस होतील. 1/x इक्वल्स टू 1/15 मायनस 1/20. हे जर सोडवलं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 20 वजा 15 भागिले किती होतात? 20 गुणिले 15. 20 वजा 15 5 राहतात. खाली 20 गुणिले 15 आहे तसंच. 5 1 5 5 3 ओके. 1/60. म्हणजे आता बघा 1/x बरोबर काय आलं आपलं? 1/x बरोबर किती आलं? 1/60 आलं. म्हणजे x काय असणार? हा आपला 60 असणार आहे. त्यामुळे एला किती दिवस लागतील? तर 60 दिवस लागतील. आलं लक्षात? तर हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. आपलं काय म्हटलं आहे? 400 माणसं एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग कंप्लीट करतात. किती दिवसात? 10 दिवसात. तर दर दिवशी त्याच गतीने 8 माणसं काम करणारी किती अतिरिक्त माणसं उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील? आता हा आपला MDH फॉर्म्युला आपल्याला वापरायचा इथे. इथं पहा M1 दिलेलं आपल्याला माणसं दिलेली पहिल्या कंडिशनमधील 400 माणसं ते दिवसात 9 तास काम करतात म्हणजे H1 दिलेलं आहे राईट. त्यानंतर कामाचा किती भाग पूर्ण करतात? 1/4 म्हणजे W1 दिलेलं आहे. आणि किती दिवसात? 10 दिवसात D1 दिलेलं आहे. तर दर दिवशी त्याच गतीने म्हणजे 8 तास म्हणजे आता हा काय झाला आपला H2 झाला. किती अतिरिक्त माणसं लागतील? आपल्याला एक्स्ट्रा माणसं विचारली बरं का. तर तात्पुरते आपण M2 काढून घेऊया. ओके. M2 आपल्याला काढायचं आणि किती दिवसात करतील ते? हा D2 झाला. बरोबर. आता जे कंडिशन आहे त्यानुसार आपला फॉर्म्युला लिहून घेऊया आधी. M1 D1 H1 भागिले W1 इक्वल्स टू M2 D2 H2 भागिले W2. म्हणून आता बघा M1च्या ठिकाणी 400 ठेवूया. मल्टिप्लाय बाय D1 किती आहे? D1 आपला 10 आहे. H1 किती आहे? 9 आहे. भागिले वर्क किती आहे? 1/4. 1/4ला मी 1/4 पण लिहू शकतो किंवा 0.25 पण लिहू शकतो. कारण 1/4 म्हणजेच काय असतं? 0.25. ओके. आपलं कॅल्क्युलेशनसाठी इझी जाऊ म्हणून 1/4 लिहिलं का परत तो 4वरती न्यावं लागणार त्यासाठी. आता मला सांगा इथे आता M2 लिहूया आधी. M2 काढायचं आहे आपल्याला राईट. M2 काढायचं आहे. M2 D2 किती दिले आपल्याला? D2 20 दिलेलं आहे. H2 8 दिलेला आहे. आता W2 देखील माहिती नाही. आता W2 कसा काढाल? मला सांगा. कामाचा 1/4 भाग कंप्लीट होतो आहे. थोडक्यात काय? एक भाकरी होती राईट. त्या भाकरीचे 4 तुकडे केलेले कारण का छेदस्थानी 4 आहेत ना. 4 तुकडे केलेले आहेत. त्यातला एक भाग खाल्लेला गेला आहे. आता किती भाग उरले मग? किती काम करायचं बाकी आहे किंवा किती भाकरी खायचं बाकी आहे? तर 1 2 आणि 3 कितीपैकी? 4 पैकी. मग किती काम बाकी आहे? 3/4 काम बाकी आहे. तर 3/4 म्हणजे किती असतात ते? 0.75 देखील असतात. तुम्ही 3/4 देखील लिहू शकता. 0.75 देखील लिहू शकता. जे सोपं जाईल ते. इथं 0.75 लिहिलं. आता हे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं जाईल. हे रब करतो मी. आता पहा. आता सॉल्व करून घेऊया. M2 फक्त एका साईडला ठेवा. बाकी सर्व दुसऱ्या साईडला घेऊन या. आता डाव्या साईडला काय राहील? म्हणजे 400 आहे तसंच राहील. 400 गुणिले 10 गुणिले 9. आता हा 0.75 इकडे जाऊन काय होईल? तो गुणाकारामध्ये जाईल. भागिले काय राहील? 0.25 आहे तसंच राहील. आता इकडचं 20 आहे तो डाव्या साईडला भागाकारामध्ये जाईल आणि 8 देखील डाव्या साईडला भागाकारामध्ये जाईल. ठीक आहे. बरोबर एका साईडला फक्त M2 राहील आता या साईडला. ओके. आता पहा 0.75 आणि 0.25 दोन्हीकडे 2 डेसिमल पॉईंट नंतर आहे त्यामुळे ते सेम असं त्याचा काही फरक पडत नाही. याला 3चा भाग जातो. 25 1 25 25 3 75 असा भाग गेला. नंतर 20 1 20 20 गुणिले 20 हा 20चा वर्ग आहे त्यामुळे तो भाग गेला. आता बघा इथं 4 2 8 4 25 त्यानंतर बे 1 बे 5 10. काय उरलं आता M2साठी? काय उरलं? इथं राहिलं 5 गुणिले हे 5 गुणिले हे 9 आणि गुणिले 3. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं
5 25, 25 आणि हे 25 ते 75, 75 गुणिले 9, 75 गुणिले 9 तुम्ही जर केलात तर ते होतं 675 होतं, कारण 750मधून आपण 75 वजा करणार, ते 675 होतात. 675 आला आपलं M2 जर 675 आला तर आपल्याला विचारलं आहे काय, किती अतिरिक्त माणसं लागतील. 675 लगेच उत्तर मार्क करायचं नाही, आपल्याला अतिरिक्त माणसं विचारलं आहे. हा प्रश्नामध्ये प्रश्न आहे, ठीक आहे. कधी कधी आपल्याला प्रश्नामध्ये देखील प्रश्न विचारला जातो. आता आपण M2 काढलेला आहे 675, ऑलरेडी माणसं किती होती 400, मग अतिरिक्त माणसं किती लागतील अजून 675 वजा 400, ही वजाबाकी तुम्ही केली तर त्याचं उत्तर येतं 275. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. असं आपल्याला MDH हा फॉर्म्युला वापरून आपण सॉल्व्ह करू शकतो. MDH भागिले वर्क हा आपला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे टाईम अँड वर्कवरील जी अवघडातली अवघड गणितं असतात ती ह्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह होतात. त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न पहा. जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील तर त्यांना किती दिवस लागेल. परत तोच हा M1, हे H1, हा D1, त्यानंतर तर तेच काम म्हणजे W घ्यायची गरज नाही, कारण सेमच काम आहे. 2 माणसे म्हणजे M2 दिलेलं आहे, तास म्हणजे H2 दिलेला आहे, आणि आपल्याला दिवस विचारले म्हणजे डेज विचारले, D2 विचारले. परत M1 D1 H1, आता W घ्यायची गरज नाही, कारण सेमच काम सांगितलं आपल्याला. एखादं काम दिलं आहे का आपल्याला 1/4 काम केलं आहे किंवा 2/3 काम केलं असं काही दिलेलं नाही. त्यामुळे M1 D1 H1 बरोबर M2 D2 H2 किंवा MDH लिहायचं 1 1 1 2 2 2, राईट. आता Mच्या ठिकाणी बघा इथं 10 ठेवूया, गुणिले दिवस किती आहेत तिथे 5, तास किती आहेत 2, बरोबर M2 किती आहेत 2, दिवस काढायचे आपल्याला, आणि H2 म्हणजे काय 5. आता पहा दोन्ही साईडला 2 2 सेम आहे ते कॅन्सल झाले, 5 5 देखील सेम आहे ते कॅन्सल झाले, मग राहिलं काय D2 बरोबर 10. त्यामुळं किती दिवस लागतील तर 10 दिवस लागतील. अशा पद्धतीने MDH हा फॉर्म्युलाचा देखील आपल्याला इथं परत उपयोग झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं आपल्याला. 2 व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल, तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करू शकते. ओके, सोपं आहे. त्या व्यक्ती आपण A आणि B मानूया. तर काय म्हटलं आपल्याला, 2 व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करतात. एकत्रितपणे किती तासात पूर्ण करतात, 24 तासात पूर्ण करतात. तर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करते. म्हणजे एखादी व्यक्ती जर एका दिवसात काम करत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला 3 दिवस लागतात, तेव्हाच ही व्यक्ती 3 पट वेगाने काम करते, बरोबर. किंवा एखाद्या व्यक्तीला काम करायला, म्हणजे आपण मानूया आता X, सपोज A हा X दिवसात काम पूर्ण करतो, Aला किती दिवस लागतात X दिवस, आणि A हा 3 पट वेगाने काम करतो आहे Bपेक्षा, म्हणजे Bला 3 पट दिवस जास्त लागणार, म्हणून याचे दिवस किती झाले 3x दिवस झाले. समजलं, 3x दिवस झाले. तर इथपर्यंत जरी आपल्याला मांडता आलं तर बाकी सोपं आहे. पहा मग Aला जर x दिवस लागत असतील तर Aचं एका दिवसाचं काम काय असेल, 1 डे वर्क किती असेल याचं 1/x, राईट. का जर 10 दिवस लागत असेल तर आपण 1/10 घेतो ना एका दिवसाचं काम, तर x दिवस लागत असतील तर एका दिवसाचं काम 1/x. सेम तसंच Bचे 1 डेजचं वर्क काय असेल 1/3x, राईट. आणि दोघांना मिळून किती वेळ लागतो तर 24 तासात ते काम पूर्ण करतात. म्हणजे एका दिवसाचं काम किती असेल त्यांचं 1/24 असणार आहे. मग करायचं आपलं ॲडिशन करायची, 1/x/3x इक्वल्स टू 1/24. हे जर तुम्ही सॉल्व करायला गेलात तर आता इथं मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे छेद काय होऊन जाईल, समान होऊन जाईल. तर हे 3 गुणिले 1 बरोबर 3, अधिक हा समोरचा 1, त्यानंतर खाली 3x येणार, बरोबर 1/24. आता 3 आणि 1 किती होतात तर 4 भागिले 3x इक्वल्स टू 1/24. आता मग एक्सची व्हॅल्यू कशी काढाल तुम्ही, एक्स बरोबर काय होईल पहा, हे 3x उजव्या साईडला जाऊन मल्टिप्लायमध्ये जातील, आणि इकडे 4 गुणिले 24 येऊन जाईल, 4 गुणिले 24 बरोबर 3x. आता 3ला इकडे घेऊन या डाव्या साईडला, तर 4 गुणिले 24 भागिले 3 येऊन जाईल, आणि इकडे फक्त काय राहील x राहील. आता 3 1 3, 3 8 24, आणि 8 गुणिले 4 बरोबर 32. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू काय आली 32. कुठं आहे पर्याय क्रमांक 4. येते लक्षात. तर एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 32 आली, उत्तर आलेलं नाही अजून, थांबा. एक्सची व्हॅल्यू 32 आलेली, आणि आपण एक्स काय म्हटलं जो म्हणजे फास्ट काम करतो त्याला x दिवस लागतील, आणि जो स्लो काम करतो त्याला 3x दिवस, कारण हा स्लो आहे ना म्हणून त्याला जास्त वेळ लागतो आहे, आणि हा फास्ट आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, तर फक्त वेगाने काम करणारी जी व्यक्ती आहे
राईट. वेगाने जास्त वेगाने काम करण्याची व्यक्ती तिला किती वेळात पूर्ण करेल, तर ऑब्वियसली म्हणजे एक्सच विचारलं आहे. पर्याय क्रमांक 4. जर आपल्याला असं विचारलं असतं की जर कमी वेगाने काम करते व्यक्ती तिला किती दिवस लागतील, तर मग आपले 32 गुणिले ते काय आलं असतं, 3 आलं असतं. 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 96. तर ते पर्याय कुठंच नाही आहे, त्यामुळे 32 हेच आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता हे प्रश्न लिहिताना पहा, इथं मी लिहिलेलं आहे की हा कोणत्या परीक्षेनं विचारलेला प्रश्न आहे. ओके, ते देखील तुम्ही पहा. मी आत्ता जे क्वेश्चन्स घेतो आहे ते MPSCने विचारलेलेच क्वेश्चन्स आहेत. आपल्या मनाचं आपण कुठलंही जास्त काही घेत नाही, जेणेकरून तुम्हाला खात्री पटेल की MPSC अशा प्रकारचेच क्वेश्चन्स विचारते आणि आपण म्हणजे योग्य तयारी करत आहोत. ओके, पुढचा प्रश्न पहा, जो कंबाईन ग्रुप सीची जी मेन्स आहे 2024ची तिला विचारलेला क्वेश्चन आहे. एक विशिष्ट काम पूर्ण करण्यास मोहनला 15 दिवस लागतात, तर तेच काम करायला रोहनला 12 दिवस लागतात. समीरच्या मदतीने त्यांनी ते काम 4 दिवसात पूर्ण केले, तर एकट्या समीरला ते काम करायला किती दिवस लागतील. परत सेम, कोण आहे इथं, मोहनला किती दिवस लागतात, 15 दिवस लागतात. ओके, त्यानंतर रोहन जो आहे, रोहनला किती दिवस लागतात, तर 12 दिवस लागतात. आणि समीरला किती दिवस लागतात असं सांगितलं का आपल्याला, नाही. समीरच्या मदतीने त्यांनी काम केलं तर तिघे मिळून ते किती दिवसात पूर्ण करतात, 4 दिवसात पूर्ण करतात. तर समीरच्या कामाचे दिवस आपण एक्स मानूया, बरोबर. तर एकट्या समीरला किती दिवस लागेल ते काम करायला, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला काय केलं, तिघांच्या कामाची बेरीज दिलेली आहे. किती दिलेली ती, ते 4 दिवसात पूर्ण करतात तिघांनी, म्हणजे त्यांचं एका दिवसाचं काम 1/4 असेल. आता इथं मोहनचं एका दिवसाचं काम 1/15 असेल, रोहनचं एका दिवसाचं काम 1/12 असेल. आता एका दिवसाचं काम कसं काढायचं हे आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल. आणि समीरचं एका दिवसाचं काम काय असेल, 1/x. या तिघांची जर आपण बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे, 1/4 यायला पाहिजे. करूया, 1/15 अधिक 1/12 अधिक 1/x बरोबर 1/4. काय करायचं आता, छेद समान करून घ्यायचं. ओके, त्यांचं LCM 60 येईल बघा. 15 गुणिले 4 केलं, इकडं पण 4ने मल्टिप्लाय करा. 12 गुणिले 5 करा, इथं 5 करा, आणि इथं तर 1/x तसंच ठेवा. ठीक आहे, तर हे 4 अधिक हे 5 खाली 60 येणार, प्लस 1/x आहे तसंच इक्वल्स टू 1/4. आता 5 आणि 4 किती होतात, 9. या ठिकाणी किती येतील, 9. 9 भागिले 60 प्लस 1/x इक्वल्स टू 1/4. तर 1/x आहे तसंच ठेवा. हे 9/60 काय होईल, इकडे जाऊन मायनस होतील. 1/x आहे तसंच ठेवलं, 1/4मधून काय करायचं, 9 भागिले 60 वजा करायचे. तर आता तिरकस किंवा 15 याला 15ने जर मल्टिप्लाय केलं वर आणि खाली, तर वर होऊन जाईल पहा 1/x आहे तसंच, आणि 15 1 15 वजा पुढचं 9, आणि खाली छेदस्थानी काय राहील, 60 राहील. 15मधून 9 गेले किती राहतात, 6 राहतात, भागिले 60. हे 1 1 हे 10, म्हणजे 1/x बरोबर 1/10 असेल, तर डेफिनेटली एक्स काय असेल आपला, 10 असेल. आलं लक्षात. तर x 10 म्हणजे काय, समीरला किती दिवस लागतील, समीर 10 दिवसात ते काम कंप्लीट करू शकतो. पर्याय क्रमांक 1. खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला ते क्वेश्चन्स एकदा समजून तो व्यवस्थित मांडता आला पाहिजे. त्यानंतर मांडल्यानंतर आपण ते कसं सोडवणार, एका दिवसाचं काम काढून सोडवणार की LCM मेथडनी सोडवणार, ठीक आहे, तर हे आपण डिसाईड करायचं आहे. किंवा MDH फॉर्म्युला वापरणार. हे 2-3 फॉर्म्युलेस फक्त आपल्याला वापरावं लागतात, आपलं उत्तर सॉल्व्ह होऊन जातं. पुढचा प्रश्न पहा, जो कंबाईन ग्रुप सी प्रिलिम 2024ला विचारलेला आहे. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात, तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. ओके, काय म्हटलं आपल्याला, 10 स्त्रिया 7 दिवसात एक काम पूर्ण करतात, म्हणजे स्त्रियांना आपण काय करूया, W म्हणजे वुमन मानूया. 10 वुमन 7 दिवसात एक काम करतात, त्यांना किती दिवस लागतात, 7 दिवस लागतात. आणि तेच काम 10 मुले काय करतात, 10 मुले, मुलांना आपण चिल्ड्रन मानूया, तेच काम मुले 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले यांना किती दिवस लागतील. आधी 5 स्त्रियांचं काम काढून घेऊया. ओके, 5 स्त्रियांना किती दिवस, आता दोघांनी मिळून विचारलं आपल्याला, 5 स्त्रिया आणि 10 मुलांना किती दिवस लागतील. आधी 5 स्त्रियांना किती दिवस लागतील हे काढून घेऊया. आता इथे पहा, इथं स्त्रियांच्या बाबतीत जर विचार कराल तर इथं स्त्रियांना M1 म्हणा, हे D1 झालं, आणि हे M2 स्त्रिया बरोबर, मग D2 काढायचं, कारण आपला फॉर्म्युला माहिती आहे, M1 गुणिले M1 D1, M1 D1 इक्वल्स टू M2 D2. MDH मधलं आपल्याला H आपण कट केलेलं आहे, Hची गरज नाही. आता M1 काय आपले 10 वुमेन, D1 किती आहेत 7 बरोबर, M2 किती आहेत 5, आणि D2 किती आहेत काढायचं आपल्याला. तर हे जर पाहिलं तुम्ही तर 5 1 5, 5 2 10, 7 2 होतात 14, 14 बरोबर D2, म्हणजे 5 स्त्रियांना 14 दिवस लागतील. 5 स्त्रियांना किती दिवस लागतील, 14 दिवस लागतील. किंवा एवढा जरी कॉमन सेन्स तुमच्या लक्षात आला की 10 स्त्रियांना जर 7 दिवस लागतात, तर स्त्रिया आता निम्म्या केल्यात, किती केल्यात, 5 केल्यात, तर मला काम दुप्पट लागणार, बरोबर, वेळ दुप्पट लागणार.
कारण माणसं कमी केली तर वेळ जास्त लागणार. म्हणजे 10 स्त्रियांचे जर 5 स्त्रिया केल्या आपण तर काम हे दुप्पट होणार. 7चं किती होणार? 14 दिवस होणार. ठीक आहे. सेम. आणि पुढं काय विचारले? 10 मुलांना 14 दिवस लागतात. आणि तुम्हाला तेच विचारले 10 मुलं. ओके, 5 स्त्रिया आणि 10 मुलं ना. आणि 10 मुलांना दिले किती दिवस लागतात? 14 दिवस लागतात. तर आता तुम्हाला 5 स्त्रियांना 14 दिवस लागतात माहिती आहे आणि 10 मुलांना 14 दिवस लागतं माहिती आहे. तर दोघांना मिळून कसे काढाल? त्यांचं काय करायचं? एका दिवसाचं काम. 5 स्त्रियांचं एका दिवसाचं काम 1/14. 10 मुलांचं एका दिवसाचं काम देखील 1/14. दोघांची बेरीज करा. 1/14 अधिक 1/14 बरोबर काय होतं ते? 2/14 आणि त्याला बेसाती 14 1/7. म्हणजे दोघांना मिळून एका दिवसाचं काम किती? दोघांचं मिळून 1/7 आहे. तर त्यांना किती दिवस लागतील? हे उलटं झाल्यावर 7. त्यांना 7 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर बरोबर आहे. थोडं फक्त व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. आता हा आपण डिफिकल्ट लेवलकडे सुरुवात केलेली आहे प्रश्नांची. तर थोडं कधी कधी काय होतं प्रेशरमध्ये वाचताना पटकन लक्षात येत नाही. तर त्यासाठी आपण ही प्रॅक्टिस चालू आहे. याचे असं भरपूर क्वेश्चन जर आपण सॉल्व केले तर ते आपल्याला म्हणजे इझी होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया. आता 7 पुरुष किंवा 10 महिला 100 मीटरची भिंत 10 दिवसात बांधतात. याचा अर्थ असा होतो की 7 पुरुषांना आपण मेन मानूया. 7 पुरुषांना 100 मीटरची भिंत म्हणजे सपोज एक काम मानूया याला आपण. आता जास्त काय नाही, याला एक काम कन्सिडर करूया. ठीक आहे. 7 माणसांना एक काम करायला 10 दिवस लागतात. बरोबर. किंवा 10 महिलांना 30 भिंत म्हणजेच 10 महिलांसाठी W. 10 वुमेनला देखील किती दिवस लागतात? 10 दिवस लागतात. आलं लक्षात? 7 माणसांना 10 दिवस लागतात किंवा 10 महिलांना देखील 10 दिवस लागतात. तर 600 मीटरची भिंत. आता काय झालं? इथं काम एक होतं, इथं काम किती झालेलं आहे? आता 6 झालेलं आहे. ओके, म्हणजे 6 पट झालेलं आहे काम. ठीक आहे. ते नंतर कन्सिडर करूया. भिंत बांधण्यासाठी 14 पुरुष आणि 20 महिलांना किती दिवस लागतील? आता परत तसंच विचारलं आपल्याला. 14 पुरुष, 14 मेन आणि 20 वुमेन. आता बघा 7 महिलांना जर 10 दिवस लागत असतील तर महिला आता आपण दुप्पट केलेत. किती केलेत? 14 केलेत. सॉरी 7 माणसांना म्हणजे पुरुषांना 10 दिवस लागत असतील तर आता पुरुष आपण दुप्पट केलेत. तर कामाचं म्हणजे जे दिवस आहे ते काय होतील? कमी निंपट होतील. 10चे निम्मे किती मग? 5. यांना किती दिवस लागतील? 5 दिवस लागतील. येते लक्षात? यांना किती दिवस लागेल? 5 दिवस लागेल. 14 मेन आणि हे 20 वुमन होतं. आता खाली पहा. 10 वुमन म्हणजे महिलांना 10 दिवस लागतात. तर 20 महिलांना किती? आता 10 महिला एक्स्ट्रा ॲड केल्या आपण तर कामाचे दिवस परत निम्मे होणार. कारण दुप्पट महिला ॲड केले तर कामाचे दिवस निम्मे होणार. तर यांना 20 महिलांना मिळून पण किती दिवस लागतील? 5 दिवस लागतील. आणि आपल्याला काय विचारलं आहे की दोघांना मिळून 600 मीटरची भिंत बांधायची. आधी आपण 100 मीटरच्या भिंतीसाठीच कॅल्क्युलेट करूया. 14 पुरुषांना 5 दिवस लागतात तर त्यांचं एका दिवसाचं काम 1/5. 20 महिलांना 5 दिवस लागतात तर त्यांचं एका दिवसाचं काम 1/5. बरोबर. ह्या दोघांची बेरीज जर आपण केली 1/5 अधिक 1/5 बरोबर काय होतं? 2/5. म्हणजे ॲक्च्युली यांना दिवस किती लागतील? हे एका दिवसाचं काम आहे तर दिवस किती लागतील? उलटं त्याचं 5/2 म्हणजेच 2.5. किती दिवस लागतील? 2.5 दिवस लागतील. आता 2.5 दिवस त्यांना ही 100 मीटरची भिंत बांधायची त्याला लागेल 2.5 दिवस. याचं 6 पट काम असेल तर काय? जेवढे जास्त काम तेवढे जास्त दिवस. म्हणजे गुणिले काय करावं लागेल आपल्याला? याला 6ने मल्टिप्लाय करावं लागेल. 6ने 2.5ला मल्टिप्लाय केलं किती येतात? 15. किती येतात? 15. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 15 दिवस. ओके, 15 दिवस. ठीक आहे.